राज्यात चिकन मटण बंदी। स्वातंत्र्य दिनी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला। महापालिकेने काढला मटण बंदीचा फतवा। चिकन मटण म्हटलं की मांसाहार प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। मात्र ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी खाण्यासंदर्भातील व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला घालत 5 महापालिकांनी अजब फतवा काढलाय। 15 ऑगस्टला चिकन, मटण आणि मच्छीच्या विक्रीवर बंदीचा आदेश महापालिकांनी जारी केलाय। त्यामुळे आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे। 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये। अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाहीये, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी सर आपण? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय? पुण्यात आम्ही ते दुकानं बंद करत त्यांच्या बापाचं आहे काय सगळं? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन दिलीत का कोणी? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी ठेवू। काय काय तमाशा आहे? याच मटण शॉप बंद ठेवण्याच्या निर्णयावरून मनसे नेते राजू पाटलांनी थेट मांसाहारी हॉटेल, KFC, मॅकडॉनल्ड्स बंद ठेवणार का असा सवाल करत आदेश मागे न घेतल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिला। तर दुसरीकडे नागरिकांनीही चिकन मटन बंदीच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केलाय। इस देश में हर आदमी को, हर इंसान को खाने की आज़ादी है। वो क्या खाएगा और क्या नहीं खाएगा ये कोई सरकार या सरकारी अधिकारी तय नहीं कर सकता। हम इस आदेश के खिलाफ हैं और 15 अगस्त को हम मांस, मच्छी, मटन, चिकन सब खाएंगे। स्वतंत्र झालाय देश या हिशोबाने आणि सरकारी सुट्टी असल्यामुळे भरपूर लोक नॉनव्हेज वगैरे खातात, सुट्टी एन्जॉय करतात। अशा दिवसांमध्ये जर बंद असतं तर हॉटेलचं पण नुकसान होईल आणि भरपूर लोकांनी खाण्यावरून वंचित राहतील की जे शौकीन आहेत, खवय्ये जे आहेत ते। स्वातंत्र्य दिनी मांसाहारावर बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या महापालिकांनी घेतलाय पाहूयात। कल्याण डोंबिवली महापालिका, स्वातंत्र्य दिनी मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश। मालेगाव, स्वातंत्र्य दिनीच मांस विक्रीवर बंदी। छत्रपती संभाजीनगर, 15 आणि 20 ऑगस्टला मटन विक्रीवर बंदी। नागपूर महापालिका, स्वातंत्र्य दिनाचं कारण देत मांस विक्री बंद। अमरावती, 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी। मटन विक्रीवर बंदी घालणाऱ्या महापालिकांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कान टोचलेत। महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो कार्यक्रम साजरा करतात किंवा जेवण घालतात की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत। परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलने बघावं। भारतीय राज्यघटनेनं कलम 21 अंतर्गत खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलाय। मात्र आता महापालिका कुणाचा धार्मिक इगो कुरवाळण्यासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला करत असेल तर संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्या मनमानीला चाप लावण्याची गरज आहे। अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।